मुंबईमध्ये सकाळी 9:30 वाजेपर्यंत 6.98% मतदान झालेलं आहे। मुंबईतली आकडेवारी समोर आलेली आहे। सकाळी 9:30 वाजेपर्यंत 6.98% मतदान झाल्याची नोंद झाली आहे। मुंबईकरांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन नितीन गडकरी हे सुद्धा आता मतदान करण्यासाठी जात आहेत। नागपूरमध्ये त्यांचं मतदान, तर नागपूर प्रवीण तरडे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क इथे बजावलेला आहे। सपत्नीक आपला मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे। तर भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते मतदान केंद्रावर इथे आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपूर्ण या निवडणुकांची जबाबदारी भागवत कराड, अतुल सावे यांच्यावर देण्यात आलेली होती। लोकांना काय आव्हान करा आणि काय वाटतं एकंदरीत हे सगळं वातावरण बघून? काही नाही, लोकांना आव्हान तेच नेहमीचं, मतदान करा। काय मागचे बरेच वर्ष महिने मतदानच करतोय आपण, लोकसभा विधानसभा, त्यामुळं थोडंसं लोकांमध्ये कंटाळा असू शकतो, परंतु कितीही कंटाळा असला तरी जाऊन तुम्हाला मतदान करावंच लागेल। कारण आत्ताच्या या निवडणुका तर आपल्या गल्लीबोळातल्या प्रश्नांच्या आहेत, त्यामुळे जास्त महत्त्वाची आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रचार सुरू होता, काय प्रचार बघून काय वाटतं? ज्या पद्धतीने खायच्या पद्धतीने टीका जाऊन होत आहेत सगळे, काही नाही, मजा येते, म्हणजे वेळ